दयामातेच्या सावलीत असलेल्या माझ्या प्रिय मर्सेसमधील भाविकांनो, 5 एप्रिलपासून आपण सर्वजण थांबलेलो आहोत. देवळात येण्यासाठी आपल्या सर्वांना ओढ लागलेली आहे. विविध संघटनेत कार्य करण्यासाठी आपण उत्सुक आहात. आम्ही धर्मगुरू देखील आपल्या सर्वांसाठी आणि सर्वांच्या भेटीसाठी पवित्र मिसा बलिदान अर्पण करण्यासाठी आतुर झालेलो आहोत. आपल्याला माहीत आहे, गुरुवार 7 ऑक्टोबर देवळाची दारं भाविकांसाठी उघडली जात आहेत. आपण सर्वजण सुरक्षित असावे, स्वतःबरोबर इतरांची काळजी घेण्यासाठी काही गोष्टीकडे आपण जातीनं लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आहे. मिसाला येताना तोंडावर म्हणजेच आपल्या नाकातोंडावर मास्क असणं बंधनकारक आहे. आसन व्यवस्थेत सुरक्षित अंतर ठेवून स्वयंसेवकाच्या नियमाचं पालन करावं. मिसाला येताना शक्यतो देवळात पुढच्या जागेवर बसण्याचा प्रयत्न करावा. सॅनिटायझरचा वापर करावा. देवळामध्ये ज्या इमाजी आहेत त्या इमाजीला आपण स्पर्श करू नये किंवा गायन पुस्तिका हाताळू नये. 2-3 सभासद गायन मंडळात असतील. आपल्या गाव परिवाराला नेमून दिलेल्या वेळेतच आपण मिसाला उपस्थित असावे. मिसानंतर एकमेकांना भेटणं, हस्तांदोलन करणं, गर्दी करणे टाळावे. शक्यतो पटकन घरचा रस्ता धरावा. ज्यांना सर्दी, खोकला, ताप किंवा अन्य आजारी व्यक्तींनी तुर्तास मिसाला न आलेलं बरं. आपण आपलेच डॉक्टर आहोत आणि डॉक्टरापासून दूर राहण्यासाठी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. गुरुवार 7 ऑक्टोबरपासून आठवड्याच्या मिसा नेहमीप्रमाणे होतील. सकाळी 6 वाजता, सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 5:30 अशा रोज 3 मिसा होतील. शनिवारी संध्याकाळी 5:30ची मिसा जी मुलं इयत्ता 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि 11वीमध्ये आहेत अशी सर्व मुलं शनिवारी संध्याकाळी 5:30च्या मिसात सहभागी होतील. शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता जी मिसा आहे त्या मिसेसाठी मळेवाडी, वरचा माळ, गायतलाव, बेने, जीवन सावरशेत कुडके, रानशेत भाटिंगी, मोठा क्रॉस. रविवार सकाळी 6 वाजता मुलार, वारकोड, पुनाडी, बालोडी, झालोडी, डोकशेत, रेवड, बेंडाळी, जामशेत, रोमवाडी, मोकोडी. रविवार सकाळी 7:15 वाजता दाभोळ, साठेबाट, माकोली,
भीमट शेतवाडी गायबाट डोलारवाडी पेढी भागोठ माडी रविवार सकाळी 8:30 वाजता लोखंडे डोलार मुक्तीबेने वैभाट शिरबाट सागोडे तरखड सापोडी एरोडी मारभाट रविवार सकाळी 10 वाजता सहजीवन मेरोडी काटोळ काटोळ बेने माडी नका ओवाळ येथील भाविक त्यावेळी त्या दिवशी मिसेत सहभागी होतील. सर्वांना नम्र विनंती आहे, अधिक मोठा जमाव न जमता प्रत्येक मिसासाठी सुरक्षित अंतर आणि सर्वांना मिसात सहभागी होता यावं म्हणून गाव परिवाराची आपण विभागणी केलेली आहे. हाच कार्यक्रम व्हॉट्सअपवर आपल्या वेगवेगळ्या ग्रुप्सवर पाठविला जाईल. दुसऱ्या आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या माहितीसाठी काही आवश्यक सूचना. पोप फ्रान्सिस ऑक्टोबर 2021 ते 2023 सिनड घेत आहेत. या सिनडचा विषय पोप, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक या सर्वांमध्ये ऐक्य, सर्वांचा सहभाग, विश्वव्यापी ख्रिस्तसभेत कोणी श्रेष्ठ नाही किंवा कोणी कनिष्ठ नाही. आपल्या सर्वांचं मिशन एकच आहे, ख्रिस्ताची सुवार्ता जगाला देणं. ही सिनड व्हॅटिकन रोम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि प्रत्येक श्रद्धावंताचे विचार जाणून घेणं, सर्वांचं ऐकून घेणं आणि त्यासाठी एकत्र चालणं, एकत्र सहप्रवास करणं आणि आपली श्रद्धा कृतिशील बनविण्यासाठी या सिनेटचा कार्यक्रम आखलेला आहे. या सिनेटचं उद्घाटन येत्या रविवारी 10 ऑक्टोबर पोप फ्रान्सिस व्हॅटिकन इथं करत आहेत. धर्मप्रांत पातळीवर एक कमिटी स्थापन केलेली आहे. धर्मग्राम पातळीवर देखील आपल्याला एक कमिटी स्थापन करायची आहे. धर्मप्रांत, धर्मग्राम आणि गाव परिवाराशी, संघटनेशी आणि प्रत्येक श्रद्धावंताशी वार्तालाप करून तळागाळातील लोकांचे विचार जाणून घेणं आणि तसा आपल्या धर्मग्रामाचा अहवाल तयार करणं आणि मग सर्व धर्मग्राम मिळून धर्मप्रांताचा अहवाल तयार केला जाईल, जो सिनड यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरेल. या सिनडचं उद्घाटन आपल्या वसई धर्मप्रांतात आर्चबिशप फिलिक्स पापडी कॅथेड्रल या ठिकाणी उद्घाटनाची मिसा करतील. 17 ऑक्टोबर आपल्या बिशपासमेत आपल्या धर्मग्रामात देखील आपण 8:30ची जी मिसा आहे ती सिनड यशस्वी होण्यासाठी अर्पण करणार आहोत. मंगळवार 12 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजता जे विद्यार्थी 12वीमध्ये आहेत,
ज्यांचे गेल्या जानेवारीपासून वर्ग घेण्यात आले होते अशा 12वीतील विद्यार्थ्यांसाठी दृढीकरण साक्रमित 12 ऑक्टोबरला दिला जाईल. 24 ऑक्टोबर मिशन रविवार म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी मिशन रविवारी गाव परिवारात कुटुंबाला दान पाकिटं पाठविली जातात. मर्सेसमधील सर्व भाविक सढळ हस्ते दान करत असतात. 11 किंवा 12 ऑक्टोबरला आपल्या नवीन सेवक नेत्यामार्फत प्रेरकाकडून आपल्या कुटुंबाला दान पाकिट मिळेल. आपलं प्रेमाचं हे दान मिशन कार्यात आपला हातभार या नात्यानं ही दान पाकिटं 24 ऑक्टोबरपर्यंत आपल्या गावातील प्रेरकाकडे आपण जमा करावीत. ऑक्टोबर 2021 पासून ते मे 2022 पर्यंत ज्या मुलामुलींची लग्न आहेत अशा विवाहिच्छुकानं आपल्या देवळात रविवार 24 ऑक्टोबर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत उपस्थित असावे. जवळपास 43 उमेदवार आहेत आणि सर्वांची उपस्थिती बंधनकारक आहे. दरवर्षी आपली कुटुंब समिती या शिबिराचं आयोजन करत आहे. 31 ऑक्टोबर सकाळी 8:30 वाजता आपल्या पॅरिशमधील 33 मुले ख्रिस्त शरीर साक्रामेंट स्वीकारतील आणि त्या मिसेसाठी फक्त प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणाऱ्या मुलांचे पालक हजर असतील. आपल्या सर्वांचं विविध मार्गानं सहकार्य असतं. येत्या गुरुवारपासून देवळाची दारं भाविकांसाठी उघडली जाणार आहेत. आपण देवाचे आभार मानूया आणि ज्या पवित्र मातेच्या दयामातेच्या आश्रयाखाली आपण आहोत तिथं एकमेकांचा आपण आदर करावा, एकमेकांची आपण काळजी घ्यावी अशी त्या दयामातेकडे माझी प्रार्थना. धन्यवाद.